रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर असताना संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर खिळले होते. भारताने आपले आंतरराष्ट्रीय संबंध आणि रणनीतिक स्वावलंबन याबाबत जगासमोर ठाम भूमिका मांडली. पण याच काळात देशातील हवाई प्रवास व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न अचानक उभा राहिला आणि लाखो प्रवाशांचे हाल झाले. देशांतर्गत उड्डाणे रद्द, विलंब, गोंधळ आणि त्यातून उघड झालेली एक वेदनादायक वस्तुस्थिती म्हणजे भारतीय प्रवाशांचा विचार शेवटीच केला जातो का? इंडिगो ही देशातील सर्वात मोठी विमानसेवा. लाखो प्रवाशांचा तिच्यावर विश्वास. परंतु अलीकडील तांत्रिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे देशांतर्गत उड्डाणे मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. याउलट आंतरराष्ट्रीय उड्डाणे मात्र पूर्ववत सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे सामान्य भारतीय प्रवाशांच्या वेदनेला पुरेशी दखल घेतली गेली का, हा प्रश्न गंभीरतेने पुढे आला आहे. प्रवासी म्हणजे केवळ तिकीटधारक ग्राहक नव्हेत. ते विद्यार्थी असतात, कामावर जाणारे कर्मचारी असतात, आजारी व्यक्ती असतात, परीक्षेसाठी धावणारी मुलं असतात, लग्न समारंभाच्या महत्त्वाच्या क्षणी पोहोचणारी कुटुंब असतात. त्यांच्या वेळेची, त्यांच्या नियोजनाची, त्यांच्या भावनांची किंमत मोजमापात धरली गेली पाहिजे. विमान थांबले की फक्त प्रवास थांबत नाही, लोकांचे भविष्य, योजना, कधीकधी जीवितसुद्धा धोक्यात येतो. केंद्र सरकारने नवीन सुरक्षाविषयक आणि तांत्रिक नियम लागू करताना विमान कंपन्यांना पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ दिल्याचा दावा आहे. जर असे असेल तर प्रश्न उभा राहतो, तयारी अपुरी का राहिली? प्रवाशांप्रती जबाबदारी का पाळली गेली नाही? सरकार आता विमान कंपन्यांकडून संपूर्ण अहवाल मागवत आहे. प्राधान्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या वेळेचा सन्मान राखणारी व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. अशा मोठ्या अडचणींचा परिणाम थेट देशाच्या प्रतिमेवरही होतो. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक बाजारांपैकी एक आहे. या क्षेत्रात आपल्या कार्यपद्धतीबद्दल जगाचे लक्ष आहे. त्यामुळे कोणतीही कंपनी प्रवाशांच्या विश्वासाशी खेळू शकत नाही. सरकारचा ठाम संदेश स्पष्ट आहे: प्रवाशी आधी, नफा नंतर. हवाई प्रवास हा लक्झरी नसून आजच्या काळातील अत्यावश्यक सेवा आहे. प्रवासी सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानाने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचले पाहिजेत. ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणून देते. भारत जागतिक महासत्ता बनत असताना आपल्या सेवा क्षेत्राची मानसिकता देखील ग्राहक केंद्रित झाली पाहिजे. नियम बनवणे पुरेसे नाही, त्यांची काटेकोर अंमलबजावणी हीच खरी परीक्षा असते. आज लाखो भारतीय प्रवाशांच्या मनातील प्रश्न सरकारने ऐकला आहे. कारवाईचे पाऊल उचलले जात आहे. हे पाऊल फक्त एका कंपनीपुरते मर्यादित राहू नये, तर संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्राने यामधून धडा घ्यावा. प्रवाशांचा विश्वास जपला गेला तरच भारतीय विमान क्षेत्र खऱ्या अर्थाने उंच भरारी घेऊ शकते.